राधानगरी तालुक्यातील गुडाळ, आवळी, अणाजे, खिंडी, फरवडे, कसबा तारळे, मोहडे, कसबा वाळवे, पिरळ यासह अन्य गावांमध्ये दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अणाजीमधील दत्त मंदिरात पहाटे 5:30 वाजता काकड आरती आणि पूजा झाल्यानंतर भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. खिंडी फरवडे गावातून दुपारी 3 वाजता भजन आणि दत्तनामाचा जयघोष करत दिंडी आयोजित करण्यात आली होती. मंदिरात गेल्या 7 दिवसांपासून ज्ञानेश्वरी पारायण आणि 3 दिवसांपासून गुरुचरित्र पारायण आयोजित करण्यात आलं होतं. दत्त जन्मकाळ सोहळ्यावेळी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. करवीर तालुक्यातील श्री क्षेत्र प्रयाग चिखलीमधील संगमावरच्या दत्त मंदिरात दत्तयाग आणि जन्मकाळ सोहळा संपन्न झाला. श्री क्षेत्र प्रयागमध्ये दत्त जयंती उत्सव धार्मिक कार्यक्रमांनी साजरा झाला. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमधून भाविक आल्यानं मंदिर परिसरात गर्दी झाली होती. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरात मंदिराचा परिसर दुमदुमून गेला होता. करवीर तालुक्यातील निगवे, खालसा, कावणे, चुये, वडकशिवाले, म्हाळुंगे या गावांमध्येही दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात दत्त जयंती साजरी झाली.